आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 5 वाजता जाहीर प्रचार संपणार आहे आणि परवा 13 तारखेला मतदान आहे. मतदान करण्यासाठी आता जनता उत्सुक आहे, मतदार उत्सुक आहे. ती केव्हा एकदा मतदान केंद्रामध्ये जाऊ आणि कमळाचं बटन आपण दाबू. आणि म्हणून याही वेळेला विक्रमी मतांनी गेल्या वेळा 5.5 लाखाचं लीड या जळगाव लोकसभा मतदारसंघातून आम्हाला मिळालेलं होतं. यावेळेला तोही विक्रम मोडला जाईल आणि 5 लाखाच्या वर मताधिक्य यावेळेला स्मिताताई वाघांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून मिळेल. पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक होते आहे. 2 शिवसेना आहे, 2 राष्ट्रवादी आहे. अशा परिस्थितीमध्ये मतांचं विभाजन होईल, जनता तुमच्या पाठीशी असेल. मतांचं काही विभाजन झालं तरी मतदार आमच्या पाठीशी आहेत. मुख्य पक्ष जे आहेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे साहेबांचे असेल ती आमच्या पाठीशी आहे. आम्ही सोबत आहोत, आम्ही त्या ठिकाणी सोबत आहोत आणि त्यामुळे कुठलाही फरक या ठिकाणी पडत नाही. लोकांनी ठरवलेलं आहे की मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आहे, देशाला मजबूत करायचं आहे, सक्षम करायचं आहे, देशाला महासत्ता करायचं आहे आणि म्हणून मोदींवर सर्वांचा विश्वास आहे. म्हणून मी आपल्याला पुन्हा सांगेल की जळगाव जिल्ह्यात 2 जागा आहेत, जळगाव आणि रावेर, या दोन्हीही या ठिकाणी विक्रमी मतांनी निवडून येतील. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होते, खासदार झाल्यानंतर जरांगे पाटलांना अटक करण्यात येईल असं स्टेटमेंट असलेलं स्मिताताईंची एक पोस्ट व्हायरल होते सोशल मीडियावर. ती जाणीवपूर्वक केली गेलेली आहे. ती सगळी राजकीय मला वाटतं षडयंत्र आहे. स्मिताताईच्या कधी बोलल्या नाही, स्मिताताईच्या विषयाची कधी काही संबंध आलेला नाही. पण काहीतरी आता आपल्या पायाखालची वाळू सरकते. आता आपल्याला कुठे जनाधार राहिलेला नाही आणि म्हणून अशा खोट्या अफवा त्या ठिकाणी पोहोचतात. मी सुद्धा काही पोस्ट टाकू शकतो, आज आम्ही सुद्धा टाकू शकतो, पण मला वाटतं रडीचा डाव आम्ही देणार नाही. मतदार आमच्या पाठीशी आहे, लोकांनी आता ठरवलेलं आहे आणि म्हणून कोणी काही अफवा पसरवल्या तर त्याचा कुठेही उपयोग होणार नाही. मतदारांनी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला यावं. मतदारांचं पर्सेंटेज फार कमी होत चाललेलं आहे. खरं म्हणजे एवढ्या जगातल्या सर्वात मोठ्या देशाची लोकशाही पद्धत आणि त्यातलंही मतदान, त्यामुळे मला वाटतं की सर्वांनी मतदान केलं पाहिजे, हा आपला हक्क आहे. आणि म्हणून मी सर्वांना विनंती की सकाळी लवकर उठून, कारण ऊन खूप आहे, दुपारची वाट बघू नका. सकाळी 7 वाजेपासून रांगा त्या ठिकाणी लागल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त मतदान पर्सेंटेजमध्ये त्या ठिकाणी झालं पाहिजे. आपण सर्वांनी मतदान करावं एवढं आव्हान मी आपल्याला करतो. निश्चित त्या संदर्भामध्ये आम्ही तक्रार देतो आहोत की कोण करत आहे, कोणी बनवलेली आहे. पण मला वाटतं की अशा गोष्टींचा काही फार फायदा उपयोग काही कोणाचा होणार नाही. काही मंडळी, समोरची मंडळी विरोधक तसा केविलवाणा प्रयत्न करते आहे. स्मिताताईंना आपण सगळे ओळखता. स्मिताताईंचा त्या विषयाशी कुठेही संबंध नाही आजपर्यंत आलेला, किंवा त्यांनी त्या विषयावर इतक्या दिवसामध्ये स्टेटमेंट केलेलं नाही कुठलं. आणि म्हणतात निवडणुका बघून मुद्दाम काहीतरी फालतू पोस्ट बनवायच्या आणि त्या लोकांसमोर ठेवायच्या, पण लोकांचा यावर अजिबात विश्वास बसणार नाही. प्रयत्न नाही. सुरेशदादा भाजपच्या पाठीशीच आहेत, महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. काल त्यांनी मला वाटतं परवा उभाठाचा राजीनामाही दिलेला आहे आणि सुरेशदादा सुरुवातीपासून आमच्या सोबतच आहेत. मला वाटतं आज ते आपली भूमिका जाहीर करतील. निश्चित आज सुरेशदादांची मी भेट घेणार आहे, थोड्या वेळामध्ये त्या ठिकाणी भेट घेणार आहे, त्याच्या भेटीला मी जाणार आहे. दबाव तंत्राचा वापर करण्यात आला अशा पोस्ट टाकलेल्या. आता काय सुरेशदादांवर काय दबाव आणायचा, आता तुम्ही सांगा. दबाव टाकणारेच आता बाहेर आहेत, त्याच्यामुळे आम्ही काय दबाव टाकणार. विजय वडेट्टीवार म्हणताय की 4 तारखेनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसणार. चांगलं म्हणा, तुम्ही करा म्हणा, तुम्ही वा म्हणा. पुण्यामध्ये तुमचा पंतप्रधान सांगा म्हणा, तुमचा पंतप्रधान कोण ते तर सांगा म्हणा, कोण होणार आहे ते तरी आपण सांगावं. पुण्यामध्ये पैशांचे ट्रक आले आहेत, फडणवीस पैशांचं वाटप करतील असा आरोप रवींद्र दंगेकरांनी केलेला आहे. आता काय बोलणार आता याच्यावर. आता मी सांगेल इथे ट्रेन आल्या पैशाच्या भरून, आता काही याच्याकडे विश्वास बसेल का. काहीतरी काय बोलायचं वयात सर. ट्रक आले, पैसे आले आणि ट्रेनने आले. मी सांगेल इथे बोगे आल्या मोठ्या लागून सगळ्या ट्रेन, थोडासा विश्वास बसणार आहे का. मला वाटतं आता आपण हारतोय हे बघून विरोधकांनी आता खालच्या पातळी गाठलेली आहे. अतिशय काही विषय आधारहीन ते त्या ठिकाणी प्रचार करतायत. राहुल गांधींनी आव्हान दिलंय मोदींना की मी तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहे, डिबेट करायला तयार आहे. नाही, राहुल गांधी फार बुद्धिवादी आहेत, त्याच्याबरोबर कोणी चर्चा करू शकत नाही. त्यांना म्हणा फक्त तुमचे स्टेटमेंट बाहेर गेल्यावर तुम्ही जे भाष्य करतात तेच व्यवस्थित करा, बाकी आपण नंतर बघू म्हणा. प्रियंका गांधी म्हणतायत की मोदी हिंमत करा आणि इंदिरा गांधींकडून शिका, असं प्रियंका गांधी म्हणतायत. काय का इमर्जन्सी लावा म्हणून आणीबाणी लावायला लावतात का. हां, का जे पंजाबमध्ये सरदारजी लोकांचं दिल्लीमध्ये पतन केलं तसं करायला सांगतायत. मोदीजींच्या मागे मला वाटतं एवढा जगमान्य नेता आज पहिल्यांदा आपल्याला भेटलेला आहे. सगळ्या जगामध्ये मोदींचा डंका आहे, जो कधी नव्हता आजपर्यंत, इंदिराजींचाही नव्हता. आणि म्हणून मला वाटतं की असं बोलताना आपण तारतम्य ठेवलं पाहिजे. आता ते मोठे नेते आहेत, मी काय बोलतो त्यांच्याबद्दल. शरद पवार म्हणतायत मी आणि ठाकरे मोदींच्या आसपासही जाणार नाही. कोण बोलत आहे तुम्हाला, तुम्हाला कोण बोलत आहे. आम्हाला माहीत आहे यावेळेला जेव्हा
युतीचं चाललेलं होतं, ज्यावेळेला आम्ही शिवसेना वेगळे झालो होतो त्यावेळेला आपणच त्या ठिकाणी आमच्यासोबत मिटिंग केल्यात. आपणच दिल्लीमध्ये 3-3 अमित भाईंना 3-3 वेळा भेटलात. आपणच प्रधानमंत्री जाऊन सांगितलं की आता काही जमत नाही म्हणून. 3 वेळा 4 वेळा तुम्हीच बैठकी केल्या दिल्लीमध्ये. मग त्यावेळेला आपल्याला काय वाटलं होतं? आणि 14मध्ये ज्यावेळेला आमच्या 123 जागा निवडून आल्या त्यावेळेला मग आम्हाला पाठिंबा का दिला शरद पवार साहेबांनी? जाहीर पाठिंबा दिला होता, बिनशर्त पाठिंबा दिला होता. मग तेव्हा कसं वाटत होतं आपल्याला? तेव्हा बरं वाटत होतं का? तेव्हा मोदीजी चांगले वाटत होते. मग आता काय झालं तर अचानक भाऊ पंकजा मुंडे निवडून आल्यानंतर त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात घ्या असं मी सांगणार आहे, असं अजित पवारांनी बॅटिंग केली जोरदार भाषण. चांगलं आहे ना. मग काय वाईट काय त्याच्यामध्ये? चांगलं आहे, घेतलं पाहिजे पंकजाताईंना. आमच्या भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. दादांनी म्हटलं तर वावगं काय? त्यांनी मोदींचं भाषण ऐकावं. कोण? फडणवीसांचा अभ्यास कच्चा आहे, त्यांनी मोदींचं भाषण ऐकावं चालेल. संजय राऊत म्हणतात. नाही, मी आजकाल तुमचंच भाषण ऐकतोय म्हणा, राऊतांचंच भाषण आम्ही ऐकतोय. त्याच्याने सर्व जनता, सर्व राज्य हे प्रभावित झालेलं आहे. आपला अभ्यास काही कमी नाही म्हणा, आपला अभ्यास खूप आहे. आपण खूप अभ्यासू बोलतात. त्यांनी राज ठाकरेंना पण म्हटलंय भाऊ की देशद्रोहांच्या मांडीला मांडी लावून बसले राज ठाकरे. संजय राऊतांनी म्हटलं. आता जाऊ दे, काय ते संजय राऊतबद्दल बोलायचं, जाऊ दे बस काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.